काही महत्त्वाचे विषय माननीय प्रल्हाद जोशी साहेबांकडे आहेत। अनेक दिवसापासून मी त्यांची वेळ मागत होतो। तेही अधिवेशनामध्ये व्यस्त होते, पण आज त्यांनी वेळ कळवला, त्यामुळे मी त्या कामाच्या निमित्तानं इथे आलेलो आहे। काही कारखान्याच्या IEMच्या संदर्भामधले विषय आहेत, त्या संदर्भात मी आज त्यांची भेट घेणार आहे आणि इतरही काही विषय आहेत जे आम्ही मीटिंगच्या दरम्यान चर्चा करणार आहोत। एक तर ज्या पद्धतीनं लाडली बहीण योजनेवरती टीका होते, विरोधक टीका करताय की या अशा योजनांच्या माध्यमातून फक्त काही महिन्यासाठी पैसे द्यायचे, नंतर ही योजना बंद करायची। एक लक्षात घ्या, ज्या महायुती सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 10वा अर्थसंकल्प मांडला आणि या राज्याला एक महत्त्वाकांक्षी महाराष्ट्राला लाडकी बहीण ही योजना दिली। आता ही योजना दिली म्हणजे याचा अर्थ ती आम्ही पूर्ण करणार याच्यात दुमत नाही। विरोधकांनी काय टीका करावी हा त्यांचा प्रश्न आहे। म्हणजे खरं झालं तर एक योजना लाडकी बहीण राज्य सरकारने आणली तर विरोधकांच्या पोटातलं पोटसूळ कशा पद्धतीनं दुखतं हे या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे जे बोललोत ते करून दाखवणारं महायुतीचं सरकार आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राला ख्याती आहे की अजितदादा पवारांनी ज्या वेळेस शब्द दिला तर शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचा विश्वास दादांच्या प्रती आहे, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या प्रती आहे। दोन मुद्दे आहेत। एक तर की आज आणखी एक घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, ते म्हणजेच की विहार असेल, बौद्ध विहार असेल किंवा दलित समाजासाठी 1000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे आणि दुसरा म्हणजेच की उद्धव ठाकरे 3 दिवस इथं आले होते। असं कळतं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करण्याविषयीच्या चर्चा या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये झाल्या। मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आदरणीय पवार साहेबांना विचारलं तर नेमका मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, काँग्रेसला विचारलं तर मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, तर त्याचं उत्तर देऊ शकते। पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या 1000 कोटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला 1000 कोटी रुपयाचा निधीची तरतूद करून दिली, खरं तर त्यांचं मी आभार मानतो। आणि बौद्ध विहारामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करणं आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची काम करायला ही 1000 कोटी रुपयाची फार मोठी मदत या ठिकाणी त्या वस्तीवरती, त्या भागामध्ये निश्चित होईल। यापूर्वी एवढा मोठा फंड जो आहे तो कधी देण्यात आला नाही, या एक लक्षात घ्या, हा सामाजिक न्याय विभागाचा जो ठरलेला निधी असतो, जो की मॅन्डेटरी बजेट आहे, त्या मॅन्डेटरी बजेटच्या नंतर हे 1000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। ही तर मधल्या काळामध्ये ही पहिल्यांदाच अशी 1000 कोटी रुपयाची तरतूद केलेली हे निश्चित आहे। मुख्यमंत्री पदावरून मतभेद आहे। नाही, त्यांचे वाद मुख्यमंत्री पदावरून नाही, त्यांचे वाद अनेक मतदारसंघावरून सुद्धा आहेत। ते सुटल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे वाद सुटले। सर, जेव्हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत येतात तेव्हा टिप्पणी केली जाते आणि हा पहिल्यांदा असा उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसाचा दिल्लीचा दौरा होता, जिथे ते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि दुसऱ्या अनेक मोठ्या नेत्यांना नाही, याच्यात त्यांनी इथं यावं न यावं ह्या बाबतीतला विषय नाही। आम्ही आलो तर त्यांनी टीका करायची आणि ते आले तर आम्ही टीका करायची नाही, असं थोडंच आहे। लोकशाहीमध्ये एकमेकाच्या बद्दल हे बोलणं हे स्वाभाविक आहे आणि ते जर आम्ही नाहीच बोललो तर आमचं सोडून द्या, तुमचं कसं व्हायचं हा प्रश्न आहे। म्हणजे आम्ही जर पण नाही बोललो तर माध्यमाचं कसं व्हायचं। त्यामुळं ते आल्यानंतर ते दिल्लीसमोर झुकतात, म्हणजे आमचे नेते आल्यानंतर दिल्लीसमोर झुकतात आणि तुम्ही दिल्लीत आलात, हीच टीका तुम्ही करायचा, म्हणजे आज तुम्ही झुकलात, म्हणजे हे स्पष्टपणानं मान्य करा आणि त्याच्यानंतर पुढचा विषय। अजित पवारांनी एक टिप्पणी केलेली आहे कार्यक्रमात बोलताना, ते म्हटले की एकनाथ शिंदेना तुम्ही सांगितलं होतं की इतके आमदार घेऊन आला तर तुम्हाला मुख्यमंत्री करतो, मला जर अगोदर सांगितलं असतं तर मी अख्खी पार्टीच घेऊन आलो असतो। एक लक्षात घ्या, हे दादांचा एकूण भाषा शैलीचा जो रांगडेपणा आहे बोलण्याचा, त्या रांगडेपणातला हा विषय आज पब्लिक मिटिंगमध्ये महाजन्म सन्मान योजना, महाराष्ट्राच्या जनतेच्या सन्मानाचा एक यात्रा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढली जाते। आज ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये भाषणाच्या वेळेला त्या पद्धतीनं जर त्या बोलले असतील
तर हा एक भाषणाच्या शैलीचा एक भाग आहे. अमित शहा यांचा दौरा आहे 3 दिवसाचा. मराठवाडा आणि विदर्भामध्ये ते बैठक घेणार, दौरे घेणार आहेत. महायुती म्हणून या बैठका कसं पाहताय तुम्ही येत्या निवडणुका? नाही, निश्चितच या सर्व गोष्टीचा फायदा हा महायुतीचं पुन्हा सरकार येण्याच्या संदर्भात जे संघटनात्मक दौरे आदरणीय अमित शहा साहेब या ठिकाणी करतायत आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन एकत्र बसून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीचं नियोजन करतायत, याचा फायदा निश्चितच होईल. कधीही कुठल्याही लढाईची सुरुवात जो लवकर करतो तो जिंकतो. त्यामुळे अगोदरच महायुतीचे सर्व घटक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला तयारीला लागलेले आहेत. म्हणजे साहेब तुम्ही दिल्लीत आलेला आहात, कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावरती तुम्ही अनेक वेळा पियुष गोयल यांना भेटलेला आहात, प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही. पुन्हा एकदा या संदर्भात काही गाठी या बाबतीमध्ये आज तर त्यांची निश्चित गाठभेट नाही आहे, पण या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांची मंत्र्यांचं बोलणं पियुष गोयल साहेबांसोबत झालेलं आहे आणि त्या बाबतीत निश्चित येणाऱ्या काळात एक चांगलं धोरण अवलंबून ही निर्यात बंदी जी आहे ती पूर्ण बंद करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पियुष गोयल साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. कधी काय ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. म्हणजे साहेब सतत कर्जमाफीची चर्चा होते, तुम्ही कृषी मंत्री आहात राज्याचे, खरंच राज्यामध्ये आगामी काळामध्ये कृषी मंत्री असताना ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे का, फक्त ह्या वावड्या आहेत? एक लक्षात घ्या, मुद्दा हा आहे की आत्ता कर्जमाफी द्यावी का पुढे द्यावी. आज 4 वर्षापूर्वी कर्जमाफी जी 3 वर्षापूर्वी दिलेली त्या कर्जमाफी आत्ता कुठं त्याचा लाभ पूर्ण सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळाला. आता ह्या 3 वर्षाचंच कर्जाची थकीत आपण माफ करायचं ही काही फार मोठी रक्कम फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशातला भाग नाही. पण मुद्दा हा आहे की त्यामध्ये आम्ही 12,000 रुपये PM किसान सन्मान, 6,000 नमो शेतकरी सन्मान योजना, 6,000 हे 12,000 रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी देतो. आज मोफत म्हणजे मागचं वीज बिलाच्या बाबतीत मागचं भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही, अशा पद्धतीमध्ये या योजना सगळ्या शेतकऱ्याला पूर्णपणानं अशा पद्धतीनं ताकद देणं आहे, 12 तास दिवसा वीज देणं आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनेतून राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीचं आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या संदर्भात उत्पादन खर्च कमी करणं आणि त्यात उत्पादन खर्च कमी होणं म्हणजेच त्याला भाव अधिकचा मिळणं, हे समीकरणं करून येणाऱ्या काळात कर्जमाफीची नाही तर शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचीच वेळ येऊ नये अशा पद्धतीचं धोरण हे महायुतीचं सरकार या ठिकाणी आपल्या येणाऱ्या काळात आम्ही जे काम करतो आहे हे चित्र आपल्याला दिसेल आणि सर्वाधिक सक्षम आणि मजबूतीनं महाराष्ट्रातला शेतकरी उभा राहिलेला आपल्याला दिसेल. त्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले असं बोलू शकतो. बघा, ते आंतरराष्ट्रीय नेते आहेत, मी ते आदरणीय पवारसाहेबांपेक्षाही ते मोठे आहेत, त्याच्यामुळे मी काही फार लहान आहे बोलण्याचं. राज्य सरकारची घर घर तिरंगा नावाचं अभियान सुरू करतंय, काय कसं बघता याच्याकडे? हे बघा, ही अतिशय राष्ट्रभक्तीच्या संदर्भातली ही योजना आपल्या देशाचा, आपल्या तिरंग्याचा सन्मान हा प्रत्येक घरावर व्हायला पाहिजे, नुसत्या घरावर नाही तर आत्ता तर जे व्यवसायाचं आपलं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा व्हायला पाहिजे. या सर्व संबंधामध्ये आज राष्ट्रभक्तीचं ज्वार या निमित्तानं प्रत्येक देशातल्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरात हे निर्माण होतं आहे. हे नक्कीच आमच्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.